नमस्कार, मी आनंद रोषे शिरोशिनगारी भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज रोजी आमचे हातगाव तालुका प्रतिनिधी अरविंद भोरे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की हातगाव तालुक्यातील कोथळा ग्रामस्थांचा गावात मुख्य रस्ता व सुविधा नसल्याने मतदानावर बहिष्कार करण्यात आलेला आहे. आपण आमच्या माध्यमातून पाहू शकता. हातगाव तालुक्यातील जुना कोथळा ते हातगाव रस्त्याच्या मजबूतीकरण व डांबरीकरणाकडे गेल्या 20 वर्षात राजकीय लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली असून कोथळा येथील ग्रामस्थांनी सुविधा नसल्याने चे कारणाने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधी अरविंद भोरे. हातगाव तालुक्यामध्ये काही अंतरावर कोथळा हे गाव आहे. कोथळा गावामध्ये ग्रामस्थ, येथील नागरिक, महिला मंडळ, सर्व जे जनता आहे, ग्रामस्थ आहेत, ते सुविधा नसल्या कारणाने येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, ग्रामपंचायत असतील, या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत असं त्यांनी सगळं गावकऱ्याचं म्हणणं आहे. कोथळा या गावामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने, रोड नसल्याने त्यांना फार मोठा त्रास होत आहे. महिला मंडळ असतील, महिलांना असेल, शाळकरी विद्यार्थ्याला असेल, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं दुःख आपण आज जाणून घेणार आहोत. त्यांचं काय दुःख आहे, त्यांच्या गावामध्ये कोणत्या सुविधा नाहीत. हातगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी या गावाकडे लक्ष देतात का, हा फार मोठा प्रश्न आहे. गेल्या 50 वर्षाच्या काळामध्ये जवळच असलेल्या हातगाव तालुक्यातील कोथळा गावामध्ये रोड नसल्याने, रोडमध्ये खड्डे पडल्याने पावसाळ्यामध्ये त्यांना जाण्यासाठी फार मोठी मुश्किलीने ते जात असतात. शाळकरी विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे. माझ्यासोबत कोथळा येथील सर्व ग्रामस्थ आहेत. त्या ग्रामस्थांना त्यांच्या जे काही भावना आहेत, कोणत्या सुविधा नाहीत, कोणत्या काय त्यांची परेशानी आहे, रोड 50 वर्षांमध्ये झाला का, या सर्व जे गोष्टी आहेत ते आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत कोथळा येथील सर्व ग्रामस्थ आहेत. ते लोकप्रतिनिधी, हातगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी या गावाकडे लक्ष देतात का, हे सुद्धा फार मोठा प्रश्न आहे. 50 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या गावाचा विकास झाला का, गावाचा का विकास होत नाही, हा फार मोठा मुद्दा आहे. माझ्यासोबत ग्रामस्थ जोशी काका आहेत. त्यांना विचारूता की नेमका आपण जो येणारे जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, याच्यावर निवडणुकीवर बहिष्कार का टाकणार आहात. नमस्कार काका. नमस्कार. कशी आहे तुमच्या गावाची? मी कोथळा रहिवासी असून माझ्या लग्नाला 20 वर्ष झाले, तरी अगोदर डांबरीकरण होतं, मात्र आता रोडकर लक्ष देत नाही. सगळा रोड उखळला. डिलिव्हरीची पेशंट आहे, तिच्या धोका आहे. जे आता जे गावातले काही लहान लेकरं जे आहेत, विद्यार्थी जे शाळेमध्ये हातगावामध्ये राहतात, तर त्यांना आता काय म्हणजे काय प्रॉब्लेम वाटते, कसं काय? तुम्हाला काय सांगा, आमच्या गावाचे हाल आहे. आमच्या गावामध्ये जायचा सुद्धा नाही. आमच्या गावामध्ये दवाखान्याची सुद्धा सुविधा नाही. त्यामुळे आम्हाला टायमाला बेटाइम सुविधा नाही, रोड नाही, प्रशासन आपल्या गावाकडे लक्ष देत नाही, लोकप्रतिनिधी आपल्या गावाकडे लक्ष देत नाही. आपली काय मागणी असणार आहे लोकप्रतिनिधी प्रशासनाला? आमचं गाव हातगावपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर आहे असून आमच्या गावात रोड नसल्यामुळं आमच्या मुलाबाळाची शाळेत जाण्याची अतिशय दुर्व्यवस्था होत आहे. आणि विशेष करून महिला मंडळ डिलिव्हरीची असते किंवा गरोदर महिला येत्या 15 दिवसाच्या आतमध्ये वाटणं डिलिव्हरी झाली आहे. आतून आता रस आहे. काही म्हाताऱ्या माणसाची वाटणं दसकायचं हे मार्गावर आहे. तरी प्रशासनाला याची काही लक्ष कोण देईन झाले, कोणी खबर घेईन झाली. उद्या ग्रामपंचायत आणि उद्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका आहे. या निवडणुकीवर आम्ही समस्त गावकरी बहिष्कार टाकण्यात येणार आहे. आम्ही मतदान करणार नाही. जेव्हापर्यंत आमचा रोड होईल तेव्हाच आम्ही मतदान करेल, नाही तर आम्ही बहिष्कार टाकू. या ठिकाणी हातगाव तालुक्यातील जो कोथळा जो गाव आहे, या गावातील सर्व ग्रामस्थांनी आम्हाला जर सुविधा नाही भेटल्या तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे त्यांनी आज जाहीर केलेले आहे. तरी आपण काय सांगणार आपल्या गावातल्या सुविधेबद्दल? मी अरुण जोशी, नाना महाराज देवस्थान कोथळा येथे असतो. गेले अनेक वर्ष आम्ही हातगाव ते नाना महाराज देवस्थान कोथळा इथपर्यंत रस्त्याची मागणी करत आहोत. 10 वर्षापूर्वी माननीय आमदार नागेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा काही रस्ता दुरुस्त करण्यात आला. परंतु त्यावेळेस नागेश पाटील आष्टीकर यांनी असं भूमिपूजनाच्या वेळेस भाषणात सांगितलं होतं की या रस्त्याचा पुढील 15 वर्ष मेंटेनन्स
हा गुत्तेदार करणार असून आज परिस्थिती अशी आहे की या गोष्टीला 7-8 वर्ष झाली, परंतु रस्त्याने चालणं अवघड आहे. म्हातारी माणसं, वयस्कर माणसं आणि जे अत्यावश्यक सेवेसाठी हातगावला जाणारे लोक आहेत त्यांनासुद्धा अत्यंत त्रास भोगावा लागतो. या कारणानं समस्त गावकरी आणि देवस्थानच्या वतीनं आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निश्चय केलेला आहे. त्याचप्रमाणे शासनाने लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी अशी मी सर्वांतर्फे विनंती करतो. ओके बंद कर ठीक आहे.